तरुणाचं अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी आरोपी शरद खंडू पवार याचा जामीन अर्ज फेटाळला। खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियाचं काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानुष मारहाण केल्याच्या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिचोंडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीयुत SR शिंदे यांनी फेटाळला आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणानं किशोर महादेव परभणे याचे अपहरण करून त्यांना खोलीत डांबत ठेवून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्यावर दिनांक 4 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती। या घटनेसंदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करून अहिल्यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीयुत SR शिंदे यांच्या न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। पवार हा कोठडीत असताना तपासी अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देत समाधानकारक माहिती न दिल्यानं पोलिसांनी त्यास पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली। जामीन मिळावा म्हणून शरद खंडू पवार यांना न्यायालयात प्रयत्न केले होते। याबाबतची सुनावणी अहिल्यानगर येथील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी श्रीयुत SR शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्यासमोर झाली। मूळ फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट आनंद व्यवहारे यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट धैर्यशील उर्फ अजित लक्ष्मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद खंडू पवार याच्या जामीन अर्जास विरोध केला। न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर शरद खंडू पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे। आता या घटनेमध्ये शरद खंडू पवार याच्या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्याची शक्यता आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।